भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही आजही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शन करत आहे. जेव्हा जीवनातील आव्हाने आपल्याला घेरतात तेव्हा भगवद्गीतेची ही शाश्वत शिकवण आपल्याला पावलोपावली धैर्य देते व योग्य मार्ग दाखवते. गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो आपल्या जीवनाचा सार आहे. आपल्याला जगण्याची कला शिकवणारा एक तात्विक ग्रंथ आहे. चला तर मग जाणून घेऊयात गीतेतील त्या 7 शिकवणी ज्या कठीण काळातही आपल्याला सामर्थ्य देतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुमचे काम करा, पण निकालाची चिंता करू नका. कारण माणसाचा एकमेव अधिकार म्हणजेच आपले कर्तव्य करणे आणि फळाची चिंता सोडून देणे. कठीण प्रसंगात आपण अनेकदा परिणामांच्या विचारात इतके गुंतून जातो की काम करणे अवघड होऊन बसते. गीता आपल्याला कोणत्याही अपेक्षेशिवाय आपली कर्तव्ये पार पाडण्यास शिकविते. ही शिकवण आपल्याला कोणत्याही मानसिक दबावाशिवाय काम करण्यास मदत करते. श्रीकृष्ण गीतेत सांगतात की आपल्या चुका मान्य करा व त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. गीता आपल्याला वारंवार आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देते. जे आपल्या चुका ओळखतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात तेच पुढे जाऊ शकतात. कठीण काळात बहुतेक लोक इतरांना दोष देतात, पण गीता सांगते की समस्येचे मूळ कारण अनेकदा आपणच असतो. स्वतःला समजून घेणे हीच आपल्यातील बदलाची सुरुवात आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की अहंकार टाळा व नम्र राहा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा किंवा यशाचा अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखू लागते तेव्हा त्यांची विवेक बुद्धी कमी होते. गीतेत श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितले आहे की अहंकारामुळे अपयश किंवा अधोगती प्राप्त होते. कठीण काळातही नम्र राहणे आणि इतरांचे ऐकून घेणे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. श्रीकृष्ण गीतेत कथन करतात की सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कधीही सोडू नये. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा ही गीता आपल्याला देते. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे तात्पुरते असते, पण प्रामाणिकपणा आणि सत्कर्मे ही आयुष्यभर आदर मिळवून देतात. कठीण काळातही सत्याशी एकनिष्ठ राहण्यातच खरा विजय आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनावर नियंत्रण ठेवा, कारण मन हा सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू देखील आहे. जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवले तर कोणतीही अडचण सोपी वाटते. क्रोध, लोभ, भीती व नकारात्मक विचार हे मनाला दुर्बळ करतात. म्हणूनच आत्मसंयम राखणे व आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीकृष्ण सांगतात, सुख आणि दुःख हे तात्पुरते असतात. गीता आपल्याला आठवण करून देते की जीवनात सुख आणि दुःख हे दोन्हीही येतात आणि जातातही. कोणतीही परिस्थिती कायम तशीच राहत नाही. कठीण काळात घाबरून जाण्याऐवजी संयम बाळगावा. जे संयमाने आणि आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जातात ते अखेरीस यशस्वी होतात. मन शुद्ध करण्यासाठी ध्यान आणि आत्मचिंतन करण्याच्या महत्त्वावर गीतेत भर दिला आहे. शांत मनामुळे योग्य निर्णय घेता येतात आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. दररोज थोडा वेळ ध्यान किंवा मौन पाळल्याने मानसिक ताण कमी होतो आणि आंतरिक शक्ती देखील वाढते. कठीण काळात आणि आव्हानात्मक परिस्थितीत गीतेतील ह्या 7 शिकवणी धैर्य, संयम आणि मार्गदर्शन करतात. भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णांच्या या शिकवणी सर्वांना जीवनातील आव्हानांना मात करण्यास आणि मनाला बळकट करण्यास मदत करतात. जेव्हा आपण गीतेनुसार जगू लागतो तेव्हा जीवनातील अडचणी सुद्धा आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतात.